सबस्क्राईब करा आजच महाराष्ट्र आरसा न्यूज, कारण इथं बातम्या नाहीयेत, वास्तव बोलतं. जय श्रीराम, मंगल मूर्ती, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. त्याची गोष्ट करणं पण माझ्यासाठी चुकीची आहे, मला असं वाटतं. लाखो हजारो पब्लिक तुमच्या पाठीमागे आणि पाहायला गेलं तर खूप मोठे ती पब्लिक माझ्या भावांच्या, माझ्या बंधूंच्या, ज्यांना पक्ष ज्येष्ठ ठरवेल त्यांच्या मागे ताकद लावीन ना मी माझी. नाही, नक्की जर प्रभुदास अण्णा व्यक्ती जर प्रत्येक गावाला मिळाला तर त्या गावाचं नक्कीच भाग्य उजळेल का. नमस्कार, मी नागरिक महाराष्ट्राचा रिपोर्टर, सामान्य जनतेचा, महाराष्ट्राच्या आरसा न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण खिडूकपाडा गावाजवळ आहेत आणि आपल्याबरोबर आहेत प्रभुदास भोईर उर्फ अण्णा. आणि बघता तुम्ही महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे अध्यक्ष आपल्या बरोबर आहेत. दादा, काय सांगाल आणि आज एवढा उत्साह आहे आणि कुठल्या निमित्त आणि काय विषय आजचा? उत्साह म्हणजे आमच्या गावामध्ये तुम्ही बघता पत्रकार नेहमीच असतो, काही ना काही कार्यक्रम होतच असतो. पण आता आज म्हणजे प्रत्येक गावामध्ये एक गावाची पहिचान म्हणून लावलेला असतो नाव का आपला खिडूकपाडा, आय लव्ह खिडूकपाडा. तर आमच्या पहिला तर माझ्या नातू निलेश भोईर माझा नातू आहे, त्याही पहिला तिथं ओपनिंग केलेली आहे आपला खिडूकपाडा म्हणून. आणि आमच्या गावात कसं म्हणजे 3 तासाला 3 रस्ते आहेत. बरोबर. तर एक रस्ता इकडनं आहे, एक रस्ता इकडं. तुम्ही बघता एवढी मोठी आपली दत्त जयंती होतोय, बरेच मान्यवर येतात का तुम्ही बोर्ड लावा का आम्हाला दिशा दिसली पाहिजे. बघून आज आम्ही आपला खिडूकपाडा म्हणजे ग्रामस्थांच्या वतीने आम्ही लावला, आपला खिडूकपाडा नाव लावला. तिथे आम्ही खिडूकपाडा गावाचा मार्ग पण दाखवला आहे. म्हणजे नेहमी येणारे मान्यवरांना कधी तर याच्यापुढे काही त्रास होणार ना असं मला वाटतं. बघून आज आम्ही जे ग्रामस्थ आमचे ज्येष्ठ आमचे गणादादा भोईर, सुरेश भोईर, कमलाकर भोईर, हे सगळे आमचे मान्यवर आहेत. ते सर्व ज्यांच्या हातून आज उद्घाटन केलं आम्ही जाहीर करतो. नक्कीच की तुम्ही बघताय, तुम्ही म्हणताय गावाला 3 रस्ते आहेत आणि तिन्ही रस्त्यामध्ये हे सर्व जे ILWU जे आहे ते लिहिलेलं आहे तुम्ही गावाजवळ. आणि या तिन्ही रस्त्यावर सध्या आहे का ते समाधान आहे. थोडं तिन्ही रस्त्यावर सध्या बघताय तुम्ही तिन्ही रस्त्यावर ह्या पाट्या लावल्या गेल्या. तिन्ही रस्त्यावर पाट्या लावल्या गेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये काय आता रोडचे आमच्या 4 बाजूने रोडचं काम चालू आहे. काम चालू असल्या पाहिजे. फाटक आता आम्ही नवीन लावू शकत नाही. आता आमच्या दुसऱ्या ग्रामांना असं लावायचं आहे का म्हणजे आमच्या वली आहेत, आली आहे, तिथं म्हणजे असं गेट बनवायचं, आमच्या इकडे पण एक गेट बनवायचं आहे. असं काम चालू आहे. जसं रोडचं काम होईल तसं आम्ही अजून पाट्या लावण्याचं काम करणार. खिडूकपाडा गावाची सध्या जी परिस्थिती पहिल्याची होती, पण आता वेगळं काम चालू आहे. आता वेगाने काम कसं झालं, आता आम्ही एक बोलतात नाही, 2 बोटा इकडे 2 बोटा इकडे काम होत नाही. आता एक मुठ्ठी झाली तर एक मुठ्ठीचा दणका कोणाला बसेल तसं काम आमचं होत राहतं. सध्या बघताय तुम्ही जोरात रस्त्याचं काम चालू आहे, सिमेंट कॉन्क्रीटचं, आणि त्या गती जे चालू आहे त्याचं श्रेय तुम्ही कोणाला देणार आहात? पूर्ण ग्रामस्थांना देणार, कारण ग्रामस्थाशिवाय काय नाही. एक गाव तर त्याचा एक नाव असतो आणि आज एक गाव झालं आहे म्हणून आता आमचं कामाला गती आलेली आहे. तर त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे अभिमान आहे का गावाचं काम चालू आहे. 4 बाजून बघता आमची शाळा, मराठी शाळा, तिथे म्हणजे शाळेतल्या पोरांना जायला रस्ता नव्हता हो. पण आताची परिस्थिती अशी आहे का कॉन्क्रीटकरण झालेलं आहे, तर म्हणजे चांगला त्याचा विकास होत चालला आहे गावाचा. पाहायला गेलं तर तुमचा एक चांगला अनुभव आहे की बघता तुम्ही राजकारणामध्ये कमी पण समाज क्षेत्रामध्ये काय जास्त. समाज क्षेत्रच हा माणसाला पुढे घेऊन जातो आणि समाज क्षेत्रच पाहिजे माणसामध्ये. राजकारण काय आज इकडं आज तिकडं ते राजकारण बरोबर नसतो. राजकारण तोच असतो खरा, किंवा माणसाची सेवा. तुम्ही नेहमी बघता, तुम्ही पत्रकारांना सांगता की मला कुठं कधी इलेक्शनला वगैरे उभं राहायचं नाही, मला फक्त जितकं माझ्यापासून होईल तेवढं मी समाजकार्यामध्ये तत्पर राहील आणि कोणाच्या पण अडीअडचणी त्यासाठी मी कधी पण तत्पर राहील. इलेक्शनला उभं राहणं हा प्रत्येकाचं काम नसतं आणि त्याच्यामध्ये ज्याला फलतो त्याला फलतो आणि आपल्याला त्याच्यामध्ये जर समजत नाही तो उभं राहायचा तर आपण त्या गोष्टी नाही केलेल्या बऱ्या. पण लोक आतुरतेने तुमच्याकडे वाट बघतात की कुठेतरी एक वेळा तर संधी मिळावी म्हणून. नको आहे संधी मला. मी माझ्या वरिष्ठ नेत्यांना सांगितलं संधी नको आहे मला. तर त्याची गोष्ट करणं पण माझ्यासाठी चुकीची आहे, मला असं वाटतं. आम्ही तुमच्याकडे येतो, जे आता सध्या बघता ह्या पक्षात चाललं आहे त्या पक्षात चाललं आहे अशी तुमची तुलना चालू आहे, त्याबद्दल आपण काय भावना व्यक्त करतो? बघा,
जे लाभतो जे दिसतंय त्या पद्धतीने लोक कामं करतात आणि कामं करण्याला कोणी कोणाचा हे नसतं, म्हणजे बोललं नसतं का तू एका करतो ते एका करतो. पण प्रत्येक कार्यकर्त्यांनी तो जुना असो नवीन असो त्यांनी एक विचार केला पाहिजे. तो विचार म्हणजे असा का तुम्ही आज समजा तिकडे गेले इकडे आले, लोकांना बोलायच्यापेक्षा लोकांना नाव ठेवायच्यापेक्षा तुम्ही एकच वस्तू फोकस करा, म्हणजे एकच कामावर फोकस करा, म्हणजे लोकांची सेवा कशी करू, लोकांचं काम कसं करू. जर कोणाला वाटत असेल का मी इकडे बोलून मला इकडे नाव भेटतो आणि तिकडे गेल्यानंतर मला डिमांड भेटतो, तर त्या गोष्टीला महत्त्व नाही हो. महत्त्व कशाला असतो की जो तुम्ही कामाला महत्त्व असतं का आपले नेता मंडळी जे वरिष्ठ आहेत त्यांनी एक विचार केला पाहिजे का बाबा तू काम चांगला करतो का तुझी लोकांची सेवा चांगली चालली. जर मी कोणाला वाईट बोलून जर मी मोठा होत असेल तर ही चुकीची गोष्ट आहे माझं असं म्हणणं. कारण की का आपण आज याच्या पलीकडे पण आपण तिकडे होतो, तिकडे पण ते लोकांचा आदर करत होतो. मग आज अचानक आपण समजा दुसऱ्या पक्षामध्ये गेलो तर त्यांचा आदर सोडून त्यांना वाईट बोलायच्यापेक्षा आपण आपल्या या पक्षात राहायचं तर काम करत राहावं ना. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की मी डायरेक्ट तुलना कितीही करून द्या पण मी माझ्या कामाने त्यांना फक्त जबाब. हां, तेच महत्त्वाचं आहे हो. कारण की ज्या पक्षात आहे त्या पक्षाचे लोकांनी बोललं पाहिजे का अण्णा प्रभुदास भोईर खिडूपारा ग्रामस्थ सर्व एकत्र मिळून चांगले काम करतात. मी वाईट बोलून मागच्या ना किंवा पुढच्या ना त्याच्यामध्ये हे नाही महत्त्व नाही. असं तर तुमची चर्चा सर्वीकडे चांगलीच आहे, मग अशी जी बोलणाऱ्यांना तुम्ही काय सांगाल? त्यांना असं बोलणारा मी एकच काय सगळेच आपले सगळा परिवारच आहे सर्व. कोणा वाईट बोलून जमत नाही. इलेक्शन फक्त एक दिवसाचा असतो, मतदान संपला का राजकारण संपला, ही अशी भूमिका घ्यायची. ज्या पक्षामध्ये जातं त्या पक्षामध्ये चांगला काम कर, पण कोणाला वाईट बोलून माणूस कुठं पुढं जात नाही. हे माझा सगळ्यांना संदेश आहे. सर्व आपलीच मंडळी आहे, ज्या टीमला तुम्हाला काम करता त्याप्रमाणे तुम्ही काम करा, पण एकमेकाला वाईट बोलून कोणाला काय चांगला होत नाही. याच्यामध्ये मन दुखाचं काम नाही करा, ते बरोबरच पण नाही. शक्यता तुमचं मन दुखणार पण नाही, कारण फक्त तुमच्या चेहऱ्यावर पण तेच आहे. कधी बघतो तेव्हा तुम्ही एकदम आनंदात असताय. आनंद लोकांची सेवा करून काम करून त्यालाच मोठा आनंद आहे. हे काय याला त्याला बोलून आनंद नाही ना भेटत, तो मन जळतो. पण तुम्ही कोणाला कधी प्रतिउत्तर दिलं नाही कुठल्या माध्यमासमोर? अजूनपर्यंत मला कोण बोलला नाही आणि बोलला तर त्याला मी तुमच्या मधून उत्तर देणार. पण काय माहिती आहे का, उत्तर द्यायच्यापेक्षा काम करा, प्रत्येकाही काम करा, कामच पुढे घेऊन जाईल. या गोष्टी पुढे घेऊन जातात, त्याची गोष्ट करणं पण माझ्यासाठी चुकीची आहे मला असं वाटतं. लाखो हजारो पब्लिक तुमच्या पाठीमागे आणि पाहायला गेलं तर खूप मोठे ती पब्लिक माझ्या भावांच्या माझ्या बंधूंच्या ज्यांना पक्ष ज्येष्ठ ठरवेल त्यांच्या मागे ताकद लावी ना मी माझी. दादा आपलं नाव आणि काय सांगाल आजच्या आनंदाची क्षण? नमस्कार, माझं नाव निलेश भोईर आणि आजचा जो प्रसंग आहे हाच प्रसंग आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आला होता. आमच्या अण्णांच्या माध्यमातून आमच्या इकडे नवीन पक्षकालाचं भाजपाचं उद्घाटनही झालेलं आणि त्यावेळी आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या अण्णांनी आणि सुरेश काकांनी ॲम्ब्युलन्स भेट दिली होती आणि त्या आमच्या माननीय आमदार प्रशांतदा ठाकूरांनी त्याचं असं चांगलं स्वागत देखील केलेलं आहे. आणि त्याचवेळी आपला खिडूपाडा तिकडे आमच्या गावाला 3 रस्ते आहेत, त्याच्यामुळे एक रस्त्याला आपला खिडूपाडा नावाचा बोर्ड म्हणजे मी स्वतः लावलेला होता अण्णाच्या मार्गदर्शनाखाली. आणि आता आज अण्णाच्या मार्गदर्शनाखाली दुसरा बोर्ड लावलेला आहे. आणि जसं अण्णा बोलले पुढे की रस्त्याचे आमची कामं चालू आहेत, त्याच्यामुळे आमचा पुढचे बोर्ड लावायचे बाकी आहेत आणि त्याच्यानंतर आमच्या रस्त्याचं काम जसे होतील तसे आम्ही पुढचे बोर्ड पण लावू. आणि मी एक सांगू इच्छितो की जसं अण्णा जसे म्हणजे समाजकार्यात उतरले तिथून आमच्या गावाची प्रगती चांगली होत गेली. आणि आता पुढे आम्ही म्हणजे पहिले आम्ही वेगवेगळे होतो, कोण भाजपात होतो, कोण शेकामध्ये होतो, त्याच्यामुळे आमची काय मनं जुळत नव्हती. तर आमचं आता सर्व भाजपवासी झाल्यामुळे सर्वांची मनं जुळल्यान आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने आम्हाला याकडे पुढे भरपूर कामं करायची आहेत. काय वाटतं तुम्हाला प्रत्येक गावाला प्रभुदास भोईर आणण्यासारखं एक व्यक्ती तिथं लाभावं का? कारण जिथं बघताय कुठे अजून कुठे गावामध्ये कुठे कामं पण नाहीत, अशीच कामं प्रलंबित पडलेले आहेत. प्रत्येक गावाला अशी आशा आहे की आम्हाला पण एक अण्णासारखा व्यक्ती तिथे मिळावा. नाही, नक्की जर प्रभुदास अण्णासारखा व्यक्ती जर प्रत्येक गावाला मिळाला तर त्या गावाचं नक्कीच भाग्य उजळेल. कारण का अण्णा हा प्रत्येक सर्वसामान्यांचा विचार करणारा कार्यकर्ता आहे आणि समाजातूनच माणूस पुढे जाऊन मोठा होतो. म्हणून अण्णासारखा जर व्यक्ती जर प्रत्येक गावात जन्माला आला तर खरोखर त्या गावाचं भाग्य आहे. नक्कीच पाहता तुम्ही राजकारण कमी पण समाज क्षेत्रात ही एक व्यक्ती आहे. नक्कीच बघताय तुम्ही खरंच एक समाज क्षेत्रात जे अण्णा आहेत कधी पण तत्पर असतात आणि खिडूपाडाला गावाला जी एक गती मिळाली आहे आणि जे चांगले दिवस आलेले आहेत, खरंच अण्णा बोलतोय त्याचं सर्व श्रेय मी पूर्ण माझ्या ग्रामस्थांना देईन. तर मी सोमनाथ खिल्लारे, खिडूपाडा.